पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। होणार जाऊ बाई, यांना जाऊ दे ना ऑफिसला. हे उगाच थांबून बसले तुम. हो जाऊ दे की. काय रे सचिन, तू काय ऑफिसला जायला विसरतोस का? नाही वहिनी, असं काही नाही. तुम्ही हिचं काय ऐकताय उगाच? मग ही का सारखी आठवण करून देतीये? नाही नाही, माझं प्रेम आहे ना, म्हणून मी सांगते. आठवण नाही करून देत. बर, हो की नाही? वहिनी, मी निघतो ऑफिसला. हिचं काय सुरूच राहील. बर, बाय. हो, येतो. मी पण आलेच. अगं आतमध्ये चाललीच आहेस तर अनामिकासाठी थोडा चहा तरी घेऊन ये. करते. हा, तुम्हाला सुद्धा चहा हवाच असेल, हो की नाही? हो, पण अगदी घोटभर. मी आहे बाहेर, तिकडे घेऊन ये. हा आणते. हा आणते. आली मी. चहा चहा टाक. अनामिका, काल सौरभ जे काही बोलला ना ते काळजीपोटीच बोलला ग. त्याला त्याची चूक पटली आहे, समजली आहे. पण कधी कधी टेन्शन मध्ये असं होतं ग. आपण फार मनाला नाही लावून घ्यायचं, सगळं सोडून द्यायचं. हो मावशी, तुम्ही नका इतकं टेन्शन घेऊ. अहो मी काही एका भांडणानं सौरभला जज करणार नाहीये किंवा त्याला सोडून जाणार नाहीये. आता जोडपं म्हटलं की छोट्या मोठ्या कुरबुरी होणारच, नाही का? तुम्ही नका काळजी करू, मी बोलते त्याच्याशी. कसं आहे, माझा सौरभ साधा आहे ग. त्याला ना व्यवहारापेक्षा पैशांपेक्षा नाती महत्वाची वाटतात, म्हणून मला त्याची काळजी वाटते ग. हो, कल्पना आहे मला. शट अप. अहो सौरभ सर, तुम्ही सकाळी सकाळी काय मस्करी करताय? अरे सिरियस होऊ नका, ते मजा करतायत आपल्यासोबत. अहो प्रँक करतायत ते. प्रँक करायला ही टाइमपासची जागा आहे? ऑफिस आहे ना, का घर आहे, का फ्लॅट आहे मित्राचा? या ऑफिसमध्ये असा ऍटिट्यूड खपवून घेतला जाणार नाही. एम आय क्लिअर? एम आय क्लिअर? पटवर्धन, काय झालं? जरा बेतानी. बेतानी, प्रेमानी ही भाषा कळत नाही लोकांना सर. यांच्याशी याच भाषेमध्ये बोललं पाहिजे, तरच कळतं यांना. चिंतामणी, मला खूप छान वाटतं इकडे येऊन. घोरपड्यांच्या जोकशिवाय दुपारच्या चहाला मजा येत नाही. आणि लंचमध्ये रोहिणी त्यांची कॉन्ट्रीवरनं भांडण केल्याशिवाय दुपारचं जेवण. ऑफिसमधली सगळी माणसं माझी भरभरून काळजी घेतात. सर तुम्ही आणि एकगोटे सर मजा करताय ना आमची. आज उशिरा का आलास? अहो सर ते बँकेत काम होतं म्हणून. फाईल कंप्लीट झाली? आज करतो ना सर. काल कंप्लीट का नाही झाली चिंतामणी? सर मी आज त्याला ऑडिट रिपोर्ट दिला. का? आज का केला? सर माझ्या घरी काल जरा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे बायकोचे सतत फोन येत होते. तर आणि असंही हे काम या आठवड्यात झालं तरी चाललं असतं, म्हणून माझ्याकडनं थोडा डिले झाला. तुमचा रिपोर्ट रेडी आहे मॅडम? मी लंच पर्यंत देईन. म्हणजे तुम्ही लेट. तुझं प्रेझेंटेशन? हो सर. गुड. डेस्कटॉप ओपन कर, मला दाखव. म्हणजे ऑलमोस्ट झालंय, फक्त सर ते. म्हणजे नाही झालंय. बघितलं सर, प्रेमाने बोलून, गोड बोलून काय परिणाम होतो या सगळ्या लोकांवर. या सगळ्या लोकांना ही भाषा कळत नाही सर. या सगळ्या लोकांना मी आत्ता बोलतोय ना तीच भाषा कळते. कोणी सिरियस नाही आपल्या कामाबद्दल. तुमच्या सगळ्यांचा प्रॉब्लेम काय माहितीये? तुम्ही सगळे 10 वाजले म्हणून ऑफिसला येता, 5 वाजले म्हणून घरी जाता. काम करायचंय, ऑफिसमध्ये स्वतःला सिद्ध करायचंय, स्वतःला प्रूव्ह करायचंय. या हंगरनी, या फायरनी कोणी येतच नाही ऑफिसला. बरं, ऑफिसला आल्यावर काय? सतत पर्सनल विषय. बायकोची तब्येत बरी नाहीये, घरी पाहुणे आलेत, गर्लफ्रेंडचा प्रॉब्लेम आहे, बॉयफ्रेंडचा प्रॉब्लेम आहे. हा असं बोलला, तो तसं बोलला. ही काय टाइमपासची जागा आहे? कोण आहोत मी आणि एकबोटे सर? आम्ही बॉस आहोत तुमचे. आम्ही तसे वागवत नाही, ह्याचा गैरफायदा घेऊ नका प्लीज.
या ऑफिसमध्ये मी आणि एकबोटे सर तुम्हाला खांदा द्यायला येत नाही. वी वॉन्ट वर्क फ्रॉम यू, डॅम इट. पण सर, आपण फॅमिली आहोत ना. तुम्ही सुद्धा किती फ्रेंडली वागता, सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मदत करता. मग आता तुम्हीच असं का बोलताय? यापूर्वी मी असं वागत होतो. आजपासून मी स्वतःला बदलतोय आणि तुम्ही सगळ्यांनी लवकरात लवकर स्वतःला बदलावं अशी माझी अपेक्षा आहे. पुढच्या अर्ध्या तासात ते पीपीटी मला पाहिजे. पटवर्धनला काय झालं मध्येच? असं का वागतोय विचित्र? मी सनामिकांशी काही बिनसलं तर नाही? थँक्यू. मॅम, मी करू का या शीट्स पूर्ण? मी करते ना. नाही म्हणजे तुम्ही करताय, पण मी करू का? का जमत नाहीये का मला? तुम्हाला जमत नाही असं कसं होईल? पण मी करू का? म्हणजे तुमची झोप झाली नसेल तर, किंवा उत्तम झोप झालीये माझी. तू तुझं काम कर जा. आज ना मला अचानकपणे असं काम करायचा खूप मूड आलाय. तर मग मला काहीतरी छान काम आहे. म्हणजे नीलला मदत कर वगैरे अशी लेची पेची नको. तुला मदत करते मी. राधे, सध्या काहीही काम नाहीये. काहीतरी काम दे ना मम्मा. म्हणजे तू पहिल्या दिवशी कशी मला लांब लचक लिस्ट दिली होतीस ना, तशी दे ना प्लीज. काय चाललं तुमचं? कुठं काय काय चाललं? काय चाललंय? काही नाही चाललेलं ग. असं जस्ट काहीच काय नाही चाललेलं. काम चाललंय सकाळपासून केवढं, म्हणून तर आणलीये गरमागरम कॉफी. घे. सकाळपासून तिसरी गरमागरम कॉफी देतीयस तू मला. काय झालं तुम्हा सगळ्यांना? ओ हा, लक्षात आलं. माझं आणि पट्याचं भांडण झालंय म्हणून सगळे गोड गोड बोलताय हो माझ्याशी. इतका भाव देताय मला. त्याच्या वाटचं तुम्ही गोड बोलून काय होणार आहे? आणि एवढं काही सिरियस नाहीये. इतर कपल्सची होतात तसं आमचंही भांडण झालंय. मिटेल ते. मला वाटतं पट्याचंच. हॅलो, हो बोला ना. हो रेडी आहे ना एस्टिमेट? मी मेल करते. हो आहे. ईमेल ॲड्रेस आहे. गुड मेल. हां, नक्की. येस. थँक्यू. मदत करू का सतत विचारत होतास ना? आय होप तुझं काम आटपल्यावर हे विचारतोय. ऑफकोर्स. माझी कामं वेळेतच होतात. फॅन्टॅस्टिक. मग आता एस्टिमेट मेल करतोस की मी करू? गोडबोलेंना करतो लगेच. प्लीज तुम्ही जाऊन आंघोळ आटपता का? आटपाशीच आहे का? ओके चालले. आणि तू माझ्यापाशी विरंगुळा शोधण्यापेक्षा तुझ्या विरंगुळा केंद्रात जा. बाय. हॅलो गोडबोले सर. हा मेल केलाय मी तुम्हाला, चेक करून घ्या. बोल सचिन. हॅलो. हां वहिनी, बिझी आहात का? नाही, बोल ना. मी सहजच केला होता. सहज? हो. का असं का विचारताय? नाही, तू सहज कधी फोन करत नाहीस ना. हो, पण करू शकतो ना म्हणजे. हो बरं, सहजच बोलू. बोल सचिन, काय बोलायचं तुला? आणि टेन्शन घेऊ नकोस हा, मोकळेपणानं बोल. नाही, बोलायचं असं नव्हतं काही. खरं सांगायचं तर खूप गिल्टी वाटत होतं मला वहिनी. म्हणजे दादानी असं ओरडायला नको होतं ना तुमच्यावर.
म्हणजे त्याचं पण अर्थात काहीतरी कारण असेलच. दादा विनाकारण काही करत नाही, पण तू का गिल्टी वाटून घेतोस? तू काहीच केलं नाही आहेस. बरं ते जाऊ दे. तू कसा आहेस? ऑफिसमध्ये सगळं ठीक आहे? हो. रियानी परत काही? नाही नाही नाही, म्हणजे मी त्यांना स्पष्टच बोललो जरा, तुम्ही तो सगळा प्रकार थांबवला नाही तर मी जॉबच सोडतो म्हणून. तेव्हापासून नाही काय. तू ना खरंच सौरभचा भाऊ शोभतोस. तुम्हाला फक्त इस्पार या उसपार जमतं का रे? सरळ टोक गाठता ना? नाही वहिनी, म्हणजे असं ठरवून नाही केलं काही. मला ना खूप रागही आला होता आणि खूप तिटकारा आला होता त्या सगळ्या गोष्टीचा, त्यामुळे मग बोलून गेलो. अरे हो सचिन, पण लगेच नोकरी सोडायची काय गरज आहे? जरा अंतर ठेवून वाग, लांब ठेव रियाला, म्हणजे झालं. ते तर मी सुरुवातीपासूनच करत आलोय वहिनी, पण मला जरा वेगळाच संशय येतोय. संशय? म्हणजे वल्ली आणि रिया मॅडम एकमेकींशी बोलत असतात, कॉन्टॅक्टमध्ये आहेत असं वाटतंय मला. काहीतरीच काय. अरे रियाला तू आवडतोस ना, वल्लीशी का मैत्री करेल ती? हो वहिनी, तुम्हाला आठवतंय का, तुम्हीच मला सांगितलं होतं ना की तुम्ही वाड्याच्या बाहेर रिया मॅडम आणि वल्लीला एकमेकींशी बोलताना पाहिलं. हो हो, राईट राईट राईट, आठवलं. हां, मग तेच, म्हणजे मला असं फार वाटतंय की त्या बोलतात दोघी एकमेकींशी, आणि माझा अपरोक्ष काहीतरी कॉन्टॅक्ट पण आहे त्यांचा. वल्लीला विचारलं पण मी त्या दिवशी, पण ती डायरेक्ट नाहीच म्हणते. ॲक्च्युली सचिन, तू जे सांगतोयस ना त्यावर विश्वास ठेवणं खरंच कठीण वाटतं रे. म्हणजे कुठची बाई आपल्या नवऱ्याच्या प्रेमात असलेल्या बाईशी मैत्री करेल? वल्लीचं काय सांगता येत नाही रे, तिच्यासारखी तीच आहे. म्हणजे युनिक पीस आहे तुझी बायको. खरंय. बरं आता ठेवू का वहिनी? म्हणजे वल्ली येईलच आता डबा घेऊन ना. का रे, तू स्वतः डबा घेऊन जात नाहीस का सकाळी? नाही, मी आणला असता, पण तिला रोज गरम डबा घेऊन यायचा असतो, त्याच्यामुळे. अरे वा, फारच सेवा चालली आहे नवऱ्याची. इतकी स्पेशल ट्रीटमेंट कुठल्याही नवऱ्याला मिळत नसेल. वा वा, मी म्हंटल ना, युनिक पीस आहे तुझी बायको. हाय वहिनी. बरं जा, जेवून घे हा, गरम गरम. बाय. हो. सचिनला डाऊट आला माझ्यावर. नाही नाही, असं नाही चालणार. मला पुढच्या हालचाली सगळं एकदम जपून केल्या पाहिजेत. सचिनची आवडती मेथीची भाजी. खूपच खुश होईल. हा बोला. अगं वल्ली, एक इश्यू झालाय ग. आता काय माती खाल्लीत? काय काय झालंय, बोला पटकन. वल्ली, सचिनला डाऊट आला की आपण एकमेकांशी बोलतोय. त्याला असं वाटतं की आपल्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. असं कसं? मी एवढे वेळा तुमच्याशी फोनवर बोलते, त्याला कधीच कळत नाही. तुम्हाला काही लपवताच येत नाही म्हणून कळलं त्याला. वल्ली, शांत हो. मुद्दा हा आहे की आता आजपासून तू या ऑफिसमध्ये नको येऊ डब्बा घेऊन, प्लीज. एक मिनिट, त्याचा ह्याच्याशी काय संबंध आहे? आणि तुम्ही मला का अडवताय? मी माझ्या नवऱ्यासाठी डबा आणणार म्हणजे आणणार. अगं बाई वल्ली, तुला जे काय प्रेम दाखवायचं आहे ना, ते तुझ्या घरी दाखव. तू इथे डब्बा घेऊन येते माझ्यासाठी, त्याच्यासाठी आपण तिघे एकत्र बसून जेवतो. मग त्याला डाऊट येणारच ना. त्याला कळणार ना की आपल्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग चालू आहे.
अच्छा अच्छा, असा डाव आहे महामयेचा. म्हणजे मला दूर सारायचंय. मी नको हिला मध्ये मध्ये. रिया मॅडम ऐका, तुम्ही मला पैसे कशासाठी दिलेत? रोज डबा आणण्यासाठी ना? हा, मग मी रोज डबा आणणारच. कारण काय आहे ना, जो शब्द दिला तो शब्द मी पाळते आणि तो शब्द मी मोडू शकत नाही. त्याच्यामुळे मी ऑफिसला येऊन डबा देणार म्हणजे देणार. कळलं? वल्ली प्लीज समजून घे मी काय म्हणते. नाही, मला काय ऐकायचं नाहीये. फोन ठेवा. वल्ली अच्छा, म्हणजे मी नसताना या महामयेला गुलू गुलू गप्पा मारायच्यात सचिन बरोबर. मी होऊच देणार नाही. नाही नाही, मी सचिनसाठी डबा घेऊन जाणार म्हणजे जाणारच. काय मॅडम, डबा भरून कुठे निघालात? ऑफिसला. ऑफिस? तुला कुठे आहे ऑफिस? अगं लॅपटॉप उघडशील तिथे तुझं ऑफिस ना, मग बस ना तुझ्या स्टडी मध्येच. पट्याच्या ऑफिसला, त्याच्यासाठी भरतीये डबा. अगो बाई, आधी भांडण, रडारड, आता अगदी काळजी ओतू चालली आहे. हा बरं ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाहीये. भांडा पण सौख्य भरे नांदा. आई, ही डबेवाली सौख्य भरे आयडिया माझी नाही, वल्लीची आहे. काय सांगतेस काय? तिच्याकडे अशा आयडियाज आहेत? मग ती जाते रोज सचिनच्या ऑफिसला डबा घेऊन, त्याला गरम गरम जेवण मिळावं म्हणून. मग मीही ठरवलं आपणही जायचं डबा घेऊन. म्हणजे रोज रोज नाही हा, अधून मधून. असं भांडण मिटवायचं असलं की, पट्याची समजूत काढायची असली की जायचं, डबा घेऊन जायचं. चांगलंय चांगलंय. या वल्लीमध्ये असं काही घेण्यासारखे गुण आहेत याची कल्पनाच नव्हती का मला. आई येते का? येऊ सर? ये बस. बोला सर. कसा आहेस? मी छान आहे सर. बर, घरी कसे आहेत सगळे? घरी मजेत, ठीक. आणि मी अनामिका? काय झालंय सर? तूच सांग काय झालंय. हा असा पटवर्धन मी पहिल्यांदाच पाहतोय. चिडणारा, ओरडून बोलणारा. इतकी वर्ष मी तुला ओळखतोय, याआधी तू असा कधीच नव्हतास. तू इतरांना समजून घेणारा, एक समंजस माणूस आहेस. मग आत्ताच अचानक काय झालं? सर, मी जसा वागतोय त्याचा आणि माझ्या खाजगी आयुष्याचा काही संबंध नाही. पण मग अचानक तू असा का वागतोयस? त्यांच्या ग्रोथसाठी, त्यांचं भलं व्हावं म्हणून सर. तुम्ही बरोबर म्हणताय, जुना सौरभ असा नव्हता. पण मला सांगा ना, त्या सौरभनी तसं वागून काय मिळवलं? काही नाही. उलट त्या सौरभचा सगळ्यांनी गैरफायदाच घेतला. म्हणून मी ठरवलंय, इथून पुढे ऑफिसमध्ये सगळ्यांनाच हा सौरभ भेटणार आहे. जी चूक मी केली ती चूक यांच्यापैकी कोणाकडनं घडू नये म्हणून मी असा वागतोय सर. आज काय झालं सगळ्यांना? इतकी शांतता? या सगळ्यांना शिस्त लागायला हवी सर.
आजच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये जर तग धरून राहायचं असेल तर बॉसने जे काम सांगितलंय ते काम पूर्ण करून त्याच्या पलीकडचं काम करून एक स्टेप त्याच्या नंतरचा विचार करून काम प्रेझेंट करायचे दिवस आहेत सर. असं केलं नाही ना तरी मागे पडतील सगळे. ह्यांच्या भल्यासाठी मी असं वागतोय सर. ह्यांच्या भल्यासाठी आजपासून मी ह्यांच्याशी असाच वागणार आहे सर. ट्रस्ट मी, माझ्या अशा वागण्यामध्ये ह्यांचं भलं आहे. बरं, ऑफिसमध्ये हे सगळं ठीक आहे, बट आय होप घरी तू जुना पटवर्धनच असशील. नाही सर, घरी पण मी असाच आहे. अरे पण का? त्यांच्यासाठी सर. मी त्यांच्यासाठीच केलंय, त्यांच्यासाठीच बदललंय स्वतःला. रोहिणी, सौरभ ते एकबोटे सरांच्या कॅबिनमध्ये. पण मग हा बदल तू हळूहळू का नाही केलास? अचानक असं बदलणं तुला स्वतःला रूढ नाही वाटत? थोडंसं टोकाचं. तुझ्या ह्या वागण्यामुळे बाकी सगळे अस्वस्थ झाले. त्यांना काय वाटत असेल रे? मला नाही फरक पडत कोणाला माझ्याविषयी काय वाटतं. इथून पुढे आयुष्य जगताना मी मला हवं तेच करणार.